विजयनगर व आसपासच्या परिसरातील नागरिकांना नियमित मुबलक व नियोजनबद्ध पाणीपुरवठा करण्यात यावा या मागणीसाठी आज विजयनगरमधील नागरिकांच्या वतीने सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेचे आयुक्त सत्यम गांधी यांना निवेदन सादर करण्यात आले। विजयनगर परिसरातील नागरिक हे 100% कर भरणारे सुशिक्षित व जबाबदार नागरिक असून घरपट्टी व पाणीपट्टीच्या माध्यमातून महानगरपालिकेला सर्वाधिक महसूल याच भागातून मिळतो असे मागील वर्षाच्या अहवालात स्पष्ट नमूद करण्यात आले आहे। असे असतानाही नागरिकांना मूलभूत गरज असलेल्या पाणी पुरवठ्यापासून वंचित राहावे लागत आहे असे यावेळी सांगण्यात आले। यापूर्वीही नागरिकांच्या वतीने प्रत्यक्ष भेट घेऊन लेखी निवेदन देण्यात आले होते, मात्र अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही ही अत्यंत चिंताजनक बाब आहे। म्हणूनच वरील सर्व प्रश्नावर तातडीने ठोस व परिणामकारक उपाययोजना करण्यात यावी, अन्यथा नागरिकांच्या मूलभूत हक्कासाठी लोकशाही मार्गाने व्यापक जनआंदोलन उभारण्याचा इशारा आयुक्तांना देण्यात आला। समाजवादी पार्टीचे जिल्हाध्यक्ष नितीन मिरजकर यांच्या नेतृत्वाखाली निवेदन सादर करण्यात आले। यावेळी हनुमंतराव मेळीदार, राजन देसूरकर, आप्पासाहेब पाटील, राजशेखर पाटील, वसंतराव सुतार, स्वाभिमानी शेतकरी संघटना ॲडव्होकेट आशिष कोळेकर उपस्थित होते। आज सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेचे आयुक्त सत्यम गांधी साहेब यांना विजयनगरमधील नागरिकांच्या वतीनं पाणी पुरवठ्याबाबत आम्ही निवेदन दिलं। गेल्या कित्येक महिन्यापासून विजयनगर व आसपासच्या भागातील नागरिकांना पाण्याची एक भीषण समस्या भेडसावत आहे। स्वच्छ, मुबलक व नियमित पाणी पुरवठा होत नाही आहे। त्याचबरोबर जे वॉलमन आहेत पाण्याचं नियोजन करणारे, त्यांच्याकडून वेळापत्रकाचं काटेकोरपणे पालन होत नाहीत। वॉलमनचे रोटेशन जे व्हायला पाहिजे ते रोटेशन होत नाहीत। या सर्व अशा ज्या समस्या आहेत, त्याचबरोबर गेल्या 30-35 वर्षापासून विजयनगर भागात त्याच पाईपलाईन आहेत, त्याचं कुठंतरी तांत्रिक ऑडिट करणं गरजेचं आहे व प्रत्येक आठवड्याला कोणतं ना कोणतं कारण सांगून पाण्याची पाईपलाईनचं लिकेज होतं। MIDC कडून मेंटेनन्सचं दर मंगळवारी बुधवारी कारण दिलं जातं। त्यामुळं आठवड्यातून मंगळवार व बुधवार हमखास विजयनगर भागात पाणी पुरवठा होत नाही। विजयनगर भागात सर्व सुशिक्षित व 100% टॅक्स भरणारी लोक आहेत, सर्व जबाबदार नागरिक आहेत। मात्र तरी देखील विजयनगरमधील पाण्याची समस्या गंभीर आहे। त्याचबरोबर मागील वर्षीच्या अहवालामध्ये विजयनगर भागातून घरपट्टी व पाणीपट्टीचा महसूल सर्वात जास्त महापालिका क्षेत्रातून जमा होतोय। मात्र तरी देखील विजयनगर पाणी असेल, रस्ते असेल किंवा ड्रेनेज अशा मूलभूत सुविधांपासून वंचित आहे। त्यामुळं आम्ही नागरिकांच्या वतीनं आज आयुक्त साहेबांना भेटून निवेदन दिलेलं आहे व त्यांना कार्यवाही पुढील करावी अशी आम्ही विनंती देखील केलेली आहे व येत्या 15-20 दिवसात कार्यवाही जर झाली नाही तर पुन्हा आम्ही त्यांना स्मरणपत्र देऊन मोठं जनआंदोलन उभा करू असा इशारा देखील आयुक्तांना आम्ही दिलेला आहे। धन्यवाद।